12वीची इंग्रजीची परीक्षा जवळ आलीये आणि थोडं टेन्शन येतंय? थांबा, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण आज आपण या परीक्षेचा कोड उलगडणार आहोत. आपण पडदा बाजूला सारून अख्खी प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत. याच्या शेवटी तुम्हाला एकदम स्पष्ट कल्पना येईल की परीक्षेत काय येणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी नक्की कशी करायची. 80 गुण हा फक्त एक आकडा नाहीये. आणि खरं सांगायचं तर हा आकडा समोर बघूनच थोडंसं दडपण येतं, नाही का? असं वाटतं की नाही की आपण एका भल्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी उभे आहोत आणि तो आपल्याला चढायचा आहे. पण एक गोष्ट सांगू का? ही परीक्षा म्हणजे काही न चढता येणारं पर्वत नाहीये. याला एका इमारतीसारखं समजा, जिचा एक अगदी स्पष्ट, अगदी नेमका ब्लूप्रिंट आपल्याकडे आहे आणि आज आपण तोच ब्लूप्रिंट समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया तरी या इमारतीची रचना कशी आहे. आपण संपूर्ण स्ट्रक्चरचा एक आढावा घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की ही परीक्षा नक्की कशी तयार केली आहे. हा आहे आपला आजचा नकाशा. सगळ्यात आधी आपण परीक्षेच्या रचनेचा, म्हणजे आपण ज्याला ब्लूप्रिंट म्हणतोय, त्याचा परिचय करून घेऊ. मग आपण प्रत्येक 4 विभागांमध्ये खोलवर शिरू: गद्य, पद्य, लेखन कौशल्य आणि कादंबरी. आणि हो, शेवटपर्यंत नक्की थांबा, कारण तेव्हा आपण पेपर सेट करणाऱ्यांना दिलेल्या सूचनांवर एक नजर टाकणार आहोत. चला तर मग या मोठ्या चित्राने सुरुवात करूया. ही आहे बोर्डाने दिलेली अधिकृत विभागणी. पूर्ण 80 गुणांची प्रश्नपत्रिका फक्त या 4 विभागांमध्ये विभागली आहे. या चार्टमुळे सगळं किती सोपं दिसतंय, नाही का? गद्य विभाग तर आपला हेवीवेट चॅम्पियन आहे, तब्बल 34 गुणांसह, म्हणजे एकूण गुणांच्या 40% जास्त. त्यानंतर लेखन कौशल्य आणि कादंबरी प्रत्येकी 16 गुणांसाठी आहेत आणि पद्य विभाग आहे 14 गुणांसाठी. फक्त ही रचना माहिती असण्यानेच खूप मोठा फरक पडतो. आपल्याला लगेच कळतं की आपला जास्त भर कुठे असायला हवा. वेळेचं नियोजन आणि हुशारीने अभ्यास करण्यासाठी हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. ठीक आहे, तर चला आता थेट त्या सर्वात मोठ्या विभागाकडे वळूया. प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या अर्ध्या भागाचा सविस्तर आढावा घेऊया. विभाग 1 आहे गद्य, तब्बल 34 गुणांसाठी. म्हणजे बघा, जवळजवळ अर्धी प्रश्नपत्रिका इथेच जिंकता किंवा हरता येते. हा विभाग सुरू होतो ओळखीच्या भागातून. प्रश्न 1 तुमच्या पाठ्यपुस्तकातल्याच एका उतार्यावर आधारित असतो. पण मग येतो प्रश्न 2, ज्यात एक न पाहिलेला, म्हणजे अनसीन उतारा असतो. इथे एक महत्त्वाची टिप: टाइम मॅनेजमेंट. न पाहिलेल्या उतार्याला जास्त वेळ लागू शकतो, म्हणून पाहिलेल्या उतार्याचे प्रश्न लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. न पाहिलेल्या उतार्यात तुम्हाला सारांश लिहायचा आहे आणि माइंड मॅप तयार करायचा आहे. सारांश लिहिताना स्वतःचे शब्द वापरा आणि माइंड मॅपसाठी मुख्य शब्द आणि कल्पनांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे पूर्ण गुण मिळवणं सोपं होतं. चला आता गद्याकडून पद्याकडे वळूया. हा विभाग 14 गुणांचा आहे आणि इथे तुम्ही कवितेचा अर्थ कसा लावता, तिचं विश्लेषण कसं करता आणि थोडे सर्जनशील कसे होता, हे पाहिलं जातं. हा विभाग अगदी सरळ आहे. प्रश्न 3 मध्ये तुम्हाला अभ्यासलेल्या कवितेवर 10 गुणांसाठी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि प्रश्न 3 मध्ये तुम्हाला दुसऱ्या कवितेचं 4 गुणांसाठी रसग्रहण करायचं आहे. इथे एक सल्ला देतो: रसग्रहण लिहिताना कवी, कवितेचा विषय, भाषिक वैशिष्ट्ये यांसारख्या ठरलेल्या मुद्द्यांनुसारच लिहा. यामुळे तुमचं उत्तर परिपूर्ण होतं आणि हो, एका प्रश्नात तुम्हाला स्वतःचा काव्यपंक्ती रचण्याचीही संधी मिळते, जी खूप मजेशीर आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या अर्ध्या भागाकडे, म्हणजे शेवटच्या 2 विभागांकडे जात आहोत. आता आपण विभाग 3 कडे वळत आहोत: लेखन कौशल्य. हे 16 गुण पूर्णपणे तुमच्या व्यावहारिक संवाद कौशल्यांसाठी आहेत. आणि या विभागाची सर्वात चांगली गोष्ट कोणती आहे माहितीये? नियंत्रण तुमच्या हातात आहे. तुम्हाला निवड करण्याची संधी मिळते. या टेबलकडे बघा. तुमच्यासमोर 4 प्रश्न आहेत आणि प्रत्येकासाठी तुम्हाला 3 पर्यायांमधनं एक निवडायचं आहे. माझी एक महत्त्वाची सूचना असेल की परीक्षेआधीच ठरवा की कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्ही सर्वोत्तम आहात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ईमेल लिहिण्यात जास्त गती असेल पण रिपोर्ट लिहिण्यात नसेल तर काही हरकत नाही. ऐनवेळी गोंधळ टाळा आणि आपल्या बलस्थानांवर खेळा. आणि हे आपल्याला शेवटच्या टप्प्यावर घेऊन येतं. आपला अंतिम विभाग, तो 16 गुणांचा आहे आणि पूर्णपणे एकाच गोष्टीला समर्पित आहे: कादंबरी. हा कदाचित संपूर्ण प्रश्नपत्रिकेतील सर्वात जास्त अंदाज बांधता येण्यासारखा भाग आहे. तो खूप सरळ आहे. 4 प्रश्न, प्रत्येकी 4 गुण. पहिला प्रश्न कादंबरीच्या इतिहासावर असतो आणि उरलेले 3 तुमच्या विशिष्ट कादंबरीवर. इथे गुण मिळवणं सर्वात सोपं आहे, पण त्यासाठी तयारी आवश्यक आहे.
कादंबरीतील मुख्य पात्र, घटना आणि महत्त्वाचे संवाद नीट लक्षात ठेवा. नोट्स काढल्यास उत्तमच. ठीक आहे, तर आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परीक्षेचा नकाशा पाहिला. पण जर आपल्याला काही आतली माहिती मिळाली तर? चला, पडद्यामागे एक नजर टाकूया आणि पाहूया की पेपर सेट करणाऱ्यांना स्वतः काय सांगितलं जातं. यातून आपल्याला परीक्षेमागील तत्वज्ञान कळतं. ते वापरत असलेल्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिले 3 विभाग कृती आधारित आहेत आणि व्याकरण कार्यात्मक आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की त्यांना तुम्ही भाषा वापरताना बघायचं आहे, केवळ पाठ केलेले नियम पुन्हा सांगताना नाही. पण मग लगेच शेवटचा मुद्दा बघा. कादंबरी विभाग स्पष्टपणे स्मृती आधारित आहे. हेच तर या परीक्षेच्या रचनेचं रहस्य आहे. दोन्ही प्रकारच्या तयारीची गरज आहे. ही परीक्षा कौशल्यांचा वापर आणि सखोल ज्ञानाचं प्रदर्शन यांचं एक उत्कृष्ट मिश्रण आहे. पहिले 64 गुण तुमच्या भाषा वापरण्याच्या कौशल्याला तपासतात, तर शेवटचे 16 गुण तुमचं कादंबरीचं ज्ञान किती पक्कं आहे हे पाहतात. म्हणून जेव्हा आपण हे सर्व एकत्र ठेवतो, ब्ल्यूप्रिंट, विभागवार विश्लेषण आणि अगदी परीक्षकांसाठीच्या सूचना, तेव्हा हे स्पष्ट होतं की ही परीक्षा काही मोठं, भीतीदायक रहस्य नाही. हे एक संरचित आव्हान आहे जे योग्य तयारीने सहज पेलता येतं. आणि आता तुमच्याकडे ते जिंकण्यासाठी आवश्यक असलेला नेमका ब्लूप्रिंट आहे. आपण कोड उलगडला आहे, आपण नकाशा तयार केला आहे, सर्व माहिती आता तुमच्या हातात आहे. त्यामुळे आता फक्त एकच प्रश्न उरतो. आता तुमच्याकडे हा ब्लूप्रिंट आहे. तुम्ही तुमची तयारी कुठून सुरू करणार? कोणत्या विभागाला जास्त महत्त्व देणार? विचार करा. आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.